नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील व्हेटरनरी कॉलेजची टोटल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर आज आपण इन्फॉर्मेशन अबाउट व्हेटरनरी कॉलेज इन महाराष्ट्र, तर महाराष्ट्रातल्या व्हेटरनरी कॉलेजची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. मित्रांनो, आज आपण बोर्डवर काय काय मेन्शन केले तुम्हाला सांगतो. तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये कॉलेज किती आहेत, त्या कॉलेजची फीस किती आहे, नंतर त्या कॉलेजला हॉस्टेल अटॅच असते, त्या हॉस्टेलची फीस किती आहे, नंतर आपल्याला BVSC अँड AH जी डिग्री भेटते वेटरनरीची, ती डिग्री झाल्यावर कोणकोणत्या सेक्टरमध्ये जॉब आपल्याला मिळतात, ते जॉब आणि त्या जॉबचे नावं काय आहेत आणि त्याची सॅलरी काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर बघणार आहोत. तर फर्स्टली आपण BVSC अँड AH याचा फुल फॉर्म बघू. म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हॅजबेंड्री, याचा BVSC अँड AH याचा फुल फॉर्म. तर या डिग्रीचं नाव आहे. तर आपण वेटरनरी म्हणतो, बट डिग्रीचं ॲक्च्युअल नाव काय आहे? BVSC अँड AH म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हॅजबेंड्री. लक्षात घ्या, हा कोर्स 5.5 वर्षाचा आहे. किती? 5.5 वर्षाचा. पहिले जे 4.5 वर्ष आहेत ते आपल्याला थेरी असते आणि 1 इयर जे असते ते इंटर्नशिपचं असते. कळलं तुम्हाला? नंतर आपण याच्यामध्ये बघू कॉलेज. महाराष्ट्रामध्ये किती कॉलेज आहेत? तर महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरीचे फक्त 5 कॉलेज आहेत. तर ते कोणते? तर लक्षात घ्या, ते आहे मुंबईचे व्हेटरनरी कॉलेज ऑफ मुंबई, वेटरनरी कॉलेज ऑफ नागपूर, वेटरनरी कॉलेज ऑफ शिरवळ आणि वेटरनरी कॉलेज ऑफ परभणी आणि वेटरनरी कॉलेज ऑफ उदगीर. हे असे महाराष्ट्रातील 5 कॉलेज आहेत. तुमच्या माहितीस्तव सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकही प्रायव्हेट वेटरनरीचं कॉलेज नाही. तर हे टोटल आपले गव्हर्नमेंटचे वेटरनरीचे कॉलेज आहेत. तर आता आपण या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी किती आहे बघू. तर मुंबईमध्ये 100 विद्यार्थी इनटेक कॅपॅसिटी आहे, नागपूरमध्ये 100 आहे, शिरवळमध्ये 75 आहे, परभणीमध्ये 100 आहे आणि उदगीरमध्ये 84. टोटल असे 384 विद्यार्थी दरवर्षी महाराष्ट्रातून वेटरनरी करून पास होत असतात. लक्षात घ्या. नंतर आपण महाराष्ट्रातील वेटरनरी कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघणार आहोत. तर फी स्ट्रक्चरमध्ये ओपनच्या विद्यार्थ्याचं फी स्ट्रक्चर 59,160 रुपये आहे आणि जी कॅटेगरीमध्ये येतात, कॅटेगरी म्हणजे SC, ST, OBC, VJ, NTB, NTC, NTD आणि जी आता महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची कास्ट सुरू झाली SC-BC, ही ह्या विद्यार्थ्यांसाठी फी स्ट्रक्चर असणार 23,360 रुपये इतकं फी स्ट्रक्चर असणार. जर लक्षात घ्या, तर कोणी विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचे आपण फी स्ट्रक्चर इथं मेन्शन केलं आहे. तर बघा, परभणीमध्ये फर्स्ट इयरला आपल्याला हॉस्टेल भेटू शकत नाही, कारण की तिथे इनटेक कॅपॅसिटी हॉस्टेलची कमी आहे आणि मुलं जास्त असल्यामुळे मुलं बाहेर राहतात. तर अदर कॉलेजला फर्स्ट इयरची जी हॉस्टेलची फीस आहे 25,000 इतकी आहे. लक्षात घ्या. नंतर याच्यामध्ये आपल्याला जॉब कोणकोणत्या सेक्टरमध्ये जॉब लागू शकतात, म्हणजे हे मेन प्रश्न झाला विद्यार्थ्यांचा. जर वेटरनरी झाल्यावर डिग्री भेटली वेटरनरी तर आपण कुठे कुठे जॉब करू शकतो. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला LDO म्हणून एक पोस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. जे वेगवेगळे जे पशुचे दवाखाने असतात त्या दवाखान्यात आपल्याला डॉक्टर म्हणून घेतात, त्या पोस्टला LDO नाव आहे. नंतर आपण मिलिटरीमध्ये पण जाऊ शकता. मिलिटरीमध्ये पण जे डॉग वगैरे असतात त्यांचे आपण मिलिटरीमध्ये जाऊन ट्रीटमेंट वगैरे करू शकता. तिथला पण मिलिटरीच्या डॉगचा डॉक्टर पण आपण ते बनू शकता. हे गव्हर्नमेंट सेक्टर झाले. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये बोलायचं तर वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं मिल्क इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये पण आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर जॉब ऑप्शन मिळतात आपलं वेटरनरी झाल्यानंतर. तर बघा, मेन मुद्दा झाला म्हणजे आपण प्रत्येक विद्यार्थी शिकतो ते म्हणजे सॅलरीसाठी, व आपण डिग्री झाल्यावर नंतर आपल्याला सॅलरी किती भेटू शकते. तर बघा, आपण महाराष्ट्रातून वेटरनरीची डिग्री कंप्लीट केल्यावर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये सॅलरी 59,000 पासून स्टार्टिंग सॅलरी 59,000 आहे. तर ती सॅलरी प्रमोशन होत होत 2.5 लाखापर्यंत जाऊ शकते सॅलरी. नंतर प्रायव्हेटमध्ये स्टार्टिंग सॅलरी बघा 40,000 आहे, ती सॅलरी 1 लाख पर्यंत पण पोहोचू शकते. ही झाली सॅलरी. नंतर बघा, आपण आपल्या नंतर जॉब करत असतो तर आपल्या जॉबला प्रोफाईलला नाव काय भेटते ते आपण इथं नाव पण मेन्शन केलेलं आहे. फर्स्ट नाव आहे व्हेटरनरियन, दुसरं आहे ॲनिमल सर्जन, तिसरं आहे ॲनिमल पॅथॉलॉजिस्ट, चौथं आहे ॲनिमल सायकोलॉजिस्ट, नंतर ॲनिमल ॲनाटॉमिस्ट, नंतर वेटरनरी डेंटिस्ट, वेटरनरी इन्स्पेक्टर, वेटरनरी सर्जन, जू व्हेटरनरियन आणि वाईल्ड लाईफ वेटरनरियन. असे आपल्याला 10 प्रोफाईल आपल्या नावापुढे लागू शकतात. तर हे प्रोफाईल झालं कॉलेज, फी स्ट्रक्चर, जॉब, सॅलरी आणि वेटरनरीचा मिनिंग. हे आपण या व्हिडिओमध्ये, छोट्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या लक्षात आला असेल, वेटरनरीमध्ये खूप स्कोप आहे. आता लास्ट इयरच्या बाबतीत या 2-3 इयरमध्ये नीट मार्फत वेटरनरीमध्ये ॲडमिशन होत आहे. तर भरपूर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वेटरनरी करण्यासाठी इच्छुक आहेत. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांना व्हेटरनरी बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. जर कोणी आपला मित्र वगैरे करत असला, आता नीटची तयारी करत असेल 2025 मध्ये, तर आपण हा 24 मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आपण वेगवेगळ्या आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण एकदम डीप मध्ये इन्फॉर्मेशन बघू. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थ्याचे सीट किती आहेत, सीट मॅट्रिक किती आहेत, नंतर कॉलेजचं पूर्ण इन्फॉर्मेशन, कधी कॉलेज स्टार्ट झालं काय नाही, हे टोटल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. तर या पार्टमध्ये ओव्हरऑल इंट्रोडक्शन वेटरनरीच्या इन्फॉर्मेशनचं आपण दिलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. चला तर बाय.